भारतात अनेक जण UPI चा वापर करतात, पण अनेकदा UPI सेवा ठप्प असते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. आता UPI सेवा बंद असल्यावर पेमेंट कसं करायचं जाणून घ्या आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी सौरभ बोळे आणि आपण पाहतात ABP माझा. UPI ची सेवा ठप्प झाली तर तुम्ही डेबिट कार्डने पेमेंट करू शकता. POS मशीन किंवा ऑनलाईन डेबिट कार्डची माहिती भरून तुम्ही पेमेंट करू शकता. इंटरनेट बँकिंग UPI सर्व्हर डाऊन झाल्यावर इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकतात. यात तुम्हाला UPI पेमेंटचा पर्याय मिळेल. यासोबत समोरच्या व्यक्तीचा बँक डिटेल वापरून देखील तुम्ही पेमेंट करू शकतात. वॉलेट पेमेंट प्रत्येक UPI मध्ये वॉलेटची सेवा देण्यात येते. अनेक जण लवकर पेमेंट करण्यासाठी वॉलेटचा वापर करतात. जर तुमचा UPI ठप्प झालं तर तुम्ही वॉलेटचा वापर करू शकतात. वॉलेटचा वापर करून पेमेंट सहज पद्धतीने करू शकतात. सर्वात सोपा उपाय म्हणजे कॅश वापरा. UPI सर्व्हर डाऊन आहे, डेबिट कार्ड विसरलात किंवा नेट बँकिंगचा पासवर्ड लक्षात नसेल तर अशी अडचण असल्यास तुम्हाला जुनी पद्धत फॉलो करावी लागेल. ती म्हणजे कॅश जवळ ठेवण्याची. अर्थात जर तुमचा किस्सा भरलेला असाल तर अख्खा जग तुम्हाला विकत घेता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा ABP माझा.